आता या सरकारी योजनेवर लाल शेरा। शिंदेंच्या महत्वाकांक्षी योजनांना ब्रेक। सरकारच्या लाडकीमुळे शिंदेंच्या योजना बंद। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या अनेक योजना थंड बस्त्यात गेल्याची चर्चा आहे। आनंदाचा शिधा योजनेनंतर आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेलाही ब्रेक लागलाय। शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी सुरू केलेली ही योजना मात्र आता आनंदाचा शिधानंतर या योजनेवर देखील लाल शेरा मारला गेलाय। या दोन्ही योजनांवर शिंदेंच्या कार्यकाळात किती खर्च करण्यात आला आणि किती लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला पाहूयात। माझी शाळा सुंदर शाळा ही योजना केवळ वर्षभरच राबवण्यात आली। त्यासाठी 2024 मध्ये सरकारनं 86 कोटी 73 लाख रुपये खर्चाची तरतूद केली होती। आनंदाचा शिधा योजनेचा 2023 मध्ये 1 कोटी 66 लाख 71 हजार 480 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून त्यासाठी 530 कोटी 19 लाख रुपये खर्च आला। तर 2024 मध्ये 1 कोटी 82 हजार 86 लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी 563 कोटी 51 लाख रुपये सरकारकडून खर्च करण्यात आला। मात्र या दोन्ही योजना बंद पडल्यानंतर विरोधकांनी एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजनांवरून महायुती सरकारवर निशाणा साधलाय। एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील आनंदाचा शिधा, माझी शाळा सुंदर शाळा, 1 रुपयात पीक विमा, स्वच्छता मॉनिटर योजना, एक राज्य एक गणवेश, युवा कार्य प्रशिक्षण, योजना दूत योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद झाल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलाय। दरम्यान शिंदेंच्या कार्यकाळातील योजनांवर लाल शेरा मारला जात असल्यानं सत्ताधाऱ्यांनी योजनांच्या तिजोरीवरील भार स्पष्ट शब्दात मांडला तर विरोधकांनी मतांसाठीच्या योजना म्हणत शिंदेंवर टीका केली आहे। शेवटी राज्य सरकार एक कुटुंब आहे, ते कुटुंब चालवायचं असतं आणि मग ते चालवत असताना आजची प्रायोरिटी काय, नंतर काय केलं पाहिजे, पुन्हा काय केलं पाहिजे असं ठरवून आज प्रायोरिटीचे विषय जे आहेत, आज शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त आहे आणि शेतकऱ्याला जे 31,000चं पॅकेज त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेवटी लोकांच्या पैशातनंच या ठिकाणी लोकांना द्यायचं असतं आणि त्याच्यामुळे काही योजना येतात, काही थांबतात, पुन्हा नव्यानं चालू होतात। त्याचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही। सगळ्या योजना पुन्हा पुन्हा त्या ताकदीनं जनतेच्यासाठी असतील। या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय, मला ह्याच्यामधली काही कल्पना नाही, परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचारविनिमय करून सरकार चालवतात। त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही, परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार। मतदान मिळो आणि नंतर मतदार मरो अशी आजची परिस्थिती आहे। फक्त मतदान मिळवण्यासाठी या सर्व योजना या महायुती सरकारने आणल्या होत्या। फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत। इलेक्शन संपलं की विषय संपला। विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, ज्यामुळे वर्षाला 36,000 कोटी रुपये लाडकीसाठी खर्च केले जात आहेत। अशातच लाडकीचा हा भार राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक बोजा वाढवत असल्यानं लोकप्रिय योजना राबवताना सरकारची कसरत होतीये हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। एकूणच काय, योजना जाहीर करता येते पण त्यासाठी पैशांचं सोंग काही आणता येत नाही हेच खरं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।